शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा शिवरायांचे. You don't see the things I see. I'll tell you things you won't believe. Above the skies overseas, you get through the storm. Even the nights the darkest before. वेलकम टू दिस न्यू ब्लॉग गाइज. आता वाजले आहेत 5:30 आणि आम्ही कुठून गेलो माहिती आहे? सिंहगडावरती. कारण आई पप्पा मावशी आणि मावशीची 2 मुलं आर्यन आणि गोलू आम्ही सर्वजण मिळून जातोय सिंहगड किल्ल्यावरती. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हा ब्लॉगमध्ये इन्फॉर्मेशन सांगण्याची गरज नाही आहे कारण आपण ऑलरेडी एक ब्लॉग बनवला आहे. ब्लॉग फॅमिली ब्लॉग असेल ज्यामध्ये आम्ही फक्त जातोय सिंहगडवरती आणि काय धमाल करणार आहे ते फक्त या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. चला सुरुवात करूया सिंहगडची ट्रिप. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे आणि किल्ल्याचा पहिला दरवाजा बघू शकता. मागे आपल्यासोबत जे आले होते आई बाबा मावशी आणि आर्यन गोलू. आकाश पण येतोय. माहित नाही तो ट्रेक करत आलाय, तो आलाय की नाही आणि पोहोचलाय माहित नाहीये. पण गर्दी बघू शकता. आज रविवार आहे. गर्दी बघा किती झाली. चला सुरुवात करू. वर पूर्ण एक्सप्लोर करूया. किल्ल्यावर आल्यावर जो एक विहंगम नजारा बघायला मिळतो आपल्याला, तो नजारा इथनं बघायला मिळतो. जो पहिला दरवाजा आहे त्या ठिकाणावरनं जो सनराईज होतो ना एकदम विहंगम आहे. बघू शकता खतरनाक. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती वीर शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी महाराज की जय. बघू शकता मित्रांनो, एक आजी खालनं वर ते गोठा घेऊन आल्यात किल्ल्यावर. पूर्ण आजी रोज येतं चालत. तुम्ही काय काय आणता याच्यामध्ये? बरं काय आणता याच्यामध्ये? दही आणि ताक. अरे वा. चला तो दादाने त्यांना हेल्प केलेली आहे वरती जाण्यासाठी. मित्रांनो एवढी सुंदर सकाळ आहे आणि थंड हवा किल्ल्यावरती खूप भारी वाटतंय. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही किल्ल्यावरती ट्रेक करण्याला येताल त्यावेळेस लवकर या. गर्दी कमी असते एकतर आणि एन्जॉय करायला खूप मिळतो. जसं जसं ऊन वाढेल ना तशी परिस्थिती. लिली गाता इतिहासाची भळ दिले मोठी मोठी सणाईचा उघडा. पर्वत सखडा जीवन अर्पण इससे कुछ धरा को उतरा रण पर जब खूब लड़ा वो जादू जन जन पर खून बहा दो लहरे पर चम प्राण गवा दो. तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा. तर मित्रांनो आज पहिल्यांदा कुठल्या तरी किल्ल्यावरती मी माझ्या आई बाबांना घेऊन आलेलो आहे. पहिल्यांदा पप्पा आणि आई सिंहगड किल्ल्यावरती आलोय. आई पप्पा शेतात चालतात तिकडे, परंतु शेतात चालणं आणि किल्ल्यावरती ट्रेकिंग करणं फरक असतो. सो यावेळी त्यांना मी 4 व्हीलरने घेऊन आलोय. परंतु त्यांनी मला प्रॉमिस केलं की पुढच्या 4-5 महिन्यामध्ये आपण ट्रेक पण करणार आहे. करणार आहे ना? येस येस. कसं वाटलं तुम्हाला? अगदी छान वाटलं
आजचा दिवस म्हणजे चांगला उजाडला असं अर्धी लागला. सो चला मित्रांनो, ते पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जेव्हा केव्हा ट्रेक करू त्यांना घेऊनच जायचं आहे आपल्याला. सो ते तयारी करतील, कारण शेतात चालणं वेगळं असते, ट्रेकिंगचं चालणं वेगळं असते, ते जमत नाही सगळ्यांना. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा संक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कसे चालणे, शिवरायांचे कसे चालणे, शिवरायांची सलगी गेलेले कसे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधले तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. माता की जय. हिंदू धर्म की जय. बघू शकताय पिठलं भाकरी आलेले आहे, दही सुद्धा आलेलं आहे, आणि आणखीन आजी आणखीन आम्हाला काय भजी द्यायची राहिले. तुमचं नाव काय आजी? कृष्णबाई टिमणे. तर मित्रांनो, तानाजी मालुसरे जे आहेत त्यांची समाधीकडे जो रस्ता आहे खेळायला जातानाच हे आजी असतात तिथं, त्यांचं नाव आहे कृष्णाई. ओके चला. येस येस हां ठेवायचं खाली. ओके बघू शकता भजी पण आलेली आहेत आमची. आजी दही एक नंबर होतं, छान एकदम. आमच्या 2च वाटे राहिले फक्त. तुम्ही किती दिल्या? 10 दिल्या ना? 12 दिल्या. 12 पैकी फक्त 2 राहिले, 10 वाटे लागले आम्हाला. भरपूर काय खायला हा ना. किती झाले पैसे आमचे? 300. हा 300 झाले. तू ऑनलाईन आहे का? कॅशच का? ऑनलाईन नाही? आजीना शक्यतो कॅशच घेऊन येत जा, कारण त्यांना पैसे डायरेक्ट मिळतात, आहे का ना आजी? नाही तर तिकडे नाताला पैसे जातात का लेकाला, परत तुम्हाला कधी मिळतील याची गॅरंटी नाही. तुम्ही जाईल तेव्हा, त्यामुळे कॅश घेऊन या, आहे का नाही? चला आजी, थँक्यू. येस येस कृष्ण आजी. येस. तर मित्रांनो, जेवढा किल्ला फिरायचा होता तेवढा फिरलेला आहे. पूर्ण आपण इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग सुद्धा बनवलेला आहे, जो की आपल्या चॅनलवरती आहे. इथं आय लिंक दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि पूर्ण फिलिंग ब्लॉग सुद्धा बघू शकता. आणि प्लीज कमेंट करून सांगा कसा वाटला तो ब्लॉग. हा ब्लॉग पण कंटिन्यू चालू आहे. आता मी जातोय घरी. चला. To never give up, to never back down. You get through the storm, even the nights the darkest before the dawn. Live your life. Hey hey. तर बघू शकता आई पप्पा आलेले फायनली इथं मी जिथं राहतो त्या ठिकाणी. इथे अतुल भैया आणि वहिनी साहेब आलेले आहेत. वहिनी नमस्कार. या चला. तर मित्रांनो, आपल्या ऑफिसला आपण ट्रिपमध्ये गेलो होतो, जी की हंपी गोकर्णला, आणि नंतर महाबळेश्वरला गेलो. तो ब्लॉग आला नाही, तर त्या ब्लॉगमध्ये वहिनीला बघाल तुम्ही, आणि दादा तर होताच हंपी ट्रिपला, आणि महाबळेश्वरला सुद्धा आम्ही गेलो होतो. आज आपल्या या डिजिटल व्हायरल झोनच्या ऑफिसला भेट दिली त्यांनी, आणि आता आम्ही आई पप्पा आणि दादा वहिनी जेवायला जातोय.
तर मित्रांनो, आम्ही स्वामी प्युअर व्हेजला आलो होतो सर्वजण, आई वडील माझे, ताई आहेत, दादा वहिनी आणि आमचे सर. आता जेवण वगैरे झालेलं आहे खूप छान असं. तर ताईंबद्दल खास सांगायचं होतं, मी काही दिवसापूर्वी एक जय शंकर मसाला दूध या दादाचा व्हिडिओ बनवला होता. तो सांगलीचा होता आणि ताई पण सांगलीच आहेत. तर त्यांच्या भागातल्या मुलाचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल झाला आणि खूप छान असं क्वालिटी त्या दुधाची. तर त्यामुळं त्या ताईनं माझा फोटो आईसोबतचा एक रेखाडून आणला आणि ते ताई म्हणली मला द्यायचं आहे तुला गिफ्ट म्हणून. तर मग आई पण पप्पा पण गावाकडनं आले होते, निमित्त भारी होतं. मग म्हणलं तू कधी देणार, तर हे चांगलं लक्षण आहे, येऊन ये म्हणलं. आता आम्ही एका ठिकाणी भेटलोय, जेवण वगैरे झालंय. आता ताईनं आणलंय, मी पहिल्यांदाच बघतोय फ्रेम करून. ताई दाखव काय आणलं तू. ओकेच सर का बघू शकता मित्रांनो, ह्याचा ओरिजिनल जो फोटो आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, या साईडला लेफ्ट साईडला. आणि हा आहे त्याचा, त्यांनी रेखाटलं, स्केचिंग केलं या ताईंनी. ओके, यांचं पेज पण मी तुम्हाला मेन्शन करतोय स्टोरीवरती. आणि तुम्हाला पण जर असे स्केचेस काढायचे असतील तर ताईच्या या इन्स्टाच्या आयडीला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो बघू शकता, एवढं छान असं गिफ्ट ताईनं आणून दिलेलं आहे. हा फोटो ऑफिस जेव्हा ओपनिंग करत होतो आणि आईचा बर्थडे पण त्याच दिवशी असतो 1 जानेवारीला. तर हे फोटो त्यावेळेसचा आहे. केक बघू शकता येतो तुम्ही. आणि आई आणि मी आज त्यांनी एकदम माझ्या पेजला जाऊन तो फोटो त्यांनी स्वतःने घेतला आहे बघून आणि मला द्यायचं म्हणलं गिफ्ट. मी पण पहिल्यांदाच बघतोय. सो त्यांनी मला सांगितलं होतं मी असं करते. तो मला एक सजेशन म्हणजे सांगायचं तुम्हाला की तुम्हाला जर असे गिफ्ट्स द्यायचे असतील कुणाला तर तुम्ही त्यांच्या आयडीला व्हिजिट करून, आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही सुद्धा असे गिफ्ट्स तुमच्या कुणाला पण देऊ शकता. गिफ्ट बर्थडेला असतील किंवा अॅनिव्हर्सरी असतील. दिलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. म्हणजे पूर्ण तुम्ही प्रिंट करून आणला अगोदर आणि नंतर केलं की कसं, डायरेक्ट फोटोवरनं? ओके, मग तेवढं ती लेंथ वगैरे कसं काय तुम्हाला हे झाली बरोबर आई वाटतंय ना तू एक्झॅक्टली तुझे? हां परफेक्ट काढली. थँक्यू बरं, थँक्यू सो मच. बघू शकता. सो ताईनं स्केच तर खूप छान काढून आणलेलं आहे, पण त्यासोबत ताई हे पण करते, हँडवर्कचे फॅब्रिकचं असतं जे क्लोथिंगमध्ये, तुम्ही बघू शकताय ताई घालूनच आली ती. तर अशा सर्व गोष्टींसाठी हे जे स्क्रीनवरती आयडी दिसते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. ताई बाकीचे डिटेल्स सांगेल तुम्हाला. म्हणजे यायलाच लागतं म्हणा की स्टोरेज वगैरे तुमच्या. येस, तर आता आम्ही थोडं शॉपिंग करायला जातोय सायनाथ फुटवेअरला, शूज वगैरे घ्यायला. आणि दादा आलेत, रिक्षावाले आपले, जे आपले मित्र आहेत. चला ब्लॉग चालू आहे. दादा आले फायनल ब्लॉग मध्ये. जमलं परफेक्ट. चांगली आहे, कशी वाटली? हां चांगलं वाटली. हां I believe it's true. Every day the sun rises again for you.